नाशिकमध्ये उघडकीस आलेलं एक प्रकरण सध्या संपूर्ण राज्याला हादरवून सोडतंय। एक नामांकित आयटी कंपनी आणि त्याच कंपनीच्या आत घडलेले धक्कादायक आरोप, लैंगिक छळ, धर्मांतरासाठी दबाव आणि सत्तेचा गैरवापर, हे सगळे एकाच ठिकाणी। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रकरणात कंपनीतल्याच HR अधिकाऱ्याचं नाव समोर येतंय। एक दोन नव्हे तर तब्बल 9 FIR। अनेक पीडित पुढे येत आहेत आणि प्रत्येक तक्रारीतून नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न, हे इतक्या दिवसांपासून सुरू होतं आणि कुणालाच कसं कळलं नाही? तर नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणातील सर्व आरोप सध्या तपासांतर्गत आहेत। पोलीस तपास सुरू आहे आणि अंतिम सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। नाशिकमधील TCS या कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी गंभीर तक्रारी नोंदवल्या। या तक्रारींमध्ये लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत। या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजेच HR मॅनेजर निदा खान। सहकारी कर्मचारी तिला दबंग मॅम असं म्हणायच्या आणि कार्यालयात तिचा प्रभाव खूप मोठा होता असं सांगितलं जातं। आतापर्यंत या प्रकरणात तब्बल 9 FIR दाखल झालेले आहेत। FIR मधील आरोपांनुसार महिला कर्मचाऱ्यांवर दबाव, कपड्यांबाबत सूचना किंवा दबाव आणि इस्लामी परंपरा स्वीकारण्यास सांगितल्याचे आरोप। मात्र काही पीडितांच्या मते हा सल्ला नव्हता तर दबाव होता। काही तक्रारींमध्ये असंही म्हटलंय की महिला कर्मचाऱ्यांकडे एकटक पाहणं, अनावश्यक स्पर्श आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, असे गंभीर आरोप समोर आले। पोलिसांच्या तपासानुसार 7 पुरुष आरोपी एका टोळीप्रमाणे काम करत होते। ते सर्व अधिकार पदावर होते आणि आपल्या पदांचा वापर करून दबाव आणत होते असा आरोप आहे। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब ती म्हणजे एक WhatsApp ग्रुप तयार करण्यात आला होता, ज्याद्वारे कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जात होतं असा दावा पीडितांनी केलाय। आणि सर्वात गंभीर मुद्दा, एका महिला अधिकाऱ्यानं अशा गोष्टी घडतात असं सांगून तक्रार करण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप आहे। यामुळे अनेक प्रकरणं आधी समोर आली नाहीत असाही दावा केला जातो। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 पुरुष आणि एका महिला अधिकाऱ्याला अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी निदा खान अद्याप फरार आहे। तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक काम करतंय। या प्रकरणामागे मोठं नेटवर्क आहे का किंवा बाहेरून निधी पुरवठा होत होता का, याचाही तपास सुरू आहे। गरज पडल्यास इतर तपास यंत्रणांशी देखील संपर्क साधला जातोय। कंपनीकडूनही या प्रकरणाला गंभीर मानण्यात आलेलं आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय। यावर आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।